आपण जे धडपडतोय, आपण जे काम करतोय त्या कामाला एक दिवस नक्कीच नाही मिळणार, हे मात्र 100% आहे. तर भेटीचा उद्देश हा होता की लवकरात लवकर या महिलांना ऑर्डर मिळाव्यात. आम्ही कोर्टात तर आहोतच, येत्या 25 तारखेपर्यंत कोर्टाचा सुद्धा निकाल लागेल. परंतु शासनाने याच्यामध्ये जर काही तडजोड केली, कारण ऑलरेडी हायकोर्टाने शासनावर ताशेरे ओढलेले आहेत. जर कमी शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थिनीला तुम्ही घेऊ शकता, तर उच्च शिक्षित महिलांना का घेऊ शकत नाही, हा हायकोर्टाचा सवाल होता. फॉर्म वगैरे भरून झाल्याच्या नंतर सुद्धा यांना शेवटी ऑर्डर देताना डावलण्यात आलं. असो, तो संदर्भ सगळ्यांना माहित आहे. पण यामध्ये मला एकच सांगायचं की माझ्या ताईंना तुम्ही काळजी करू नका, आपण एकदम अंतिम शेवटच्या टप्प्यावर आहोत. जर ग्रामविकास विभागाने लवकर तडजोड करून जर आपल्याला ऑर्डर दिल्या तर त्यांचं अभिनंदनच आहे. शेवटी आपण तर कोर्टातून जिंकलो आहोत, फक्त आपला शेवटचा म्हणजे आपला निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि ही लढाई आपण 99% जिंकलेली आहे. बरं का, शासनाच्या विरोधातील लढाई जिंकून दाखवलेली आहे, फक्त औपचारिकता आहे घोषणेची. त्याच्यामुळे मला सांगायला आनंद होतोय, येत्या 10 ते 15 दिवसामध्ये एक खूप मोठा निर्णय जे की शासनाच्या विरोधामध्ये आम्ही गेलतो, तो निर्णय येण्याच्या मार्गावर आहे. सर